आता यापासून आपल्याला पेय तयार करायचं आहे. आपण पहिलं जे पेय करतोय गोड, म्हणजे गुळ टाकून, मग त्याच्यात तुम्ही दूध घालू शकता किंवा पाणी, पण मी म्हणतो पाण्यापासून तयार करा, जास्त छान लागतं. म्हणजे कित्येक वेळा असं होतं ना की दूध कोणाकोणाला बाधतं, जमत नाही. पाणी बेस्ट घेतलं, पाणी कुठेही अवेलेबल असतं, गूळ साखर कुठेही अवेलेबल असते, मिक्स केलं की प्यायचं. बनवूयात. साधारण 1 ग्लासभर पाणी, त्यामध्ये गूळ. आता मी थोडा गोड घास आहे, तर गूळ 2 चमचे घेईन, हे विरघळून घेईन. यामध्ये साधारण 3 चमचे आपण सातूचं पीठ घालू. आता या सातूचा उल्लेख वेदकाळात सुद्धा आहे, ऋग्वेदात सुद्धा याचा उल्लेख आहे. पण वेदकाळातला सातू जो बनायचा तो वेगळा, त्याच्यामध्ये बार्ली वगैरे वापरायचे, मागाशी मी सांगितलं. आणि ज्या धान्यांना भाजून त्याचं पीठ करू शकतो असे हे सप्तधान्य वेगवेगळे वापरायचे. कसंही असो, पाण्यामध्ये खूप छान लागतो, दुधातही छान लागतो. तुम्ही नक्की खा आणि सकाळच्या ब्रेकफास्टला सत्तूचं पीठ वापरा. नमस्कार, पाहता मास्टर सिरीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे कोण कोण पित आहे सत्तू? बघा, बघताय काय, सामील व्हा.